गाईज, तर सुरू करूया आपण आपल्या थर्ड ब्लॉगला. लग्नाचा ब्लॉग मी काही काढू शकले नाही बिकॉज मला रस्ता बसला होता आणि त्याच्यानंतर मी खूप अशी घाई झाली म्हणून मी डायरेक्ट आता आज ब्लॉग काढते. आणि आज मी कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये आले आणि इथं मला सारे ॲनिमल्स बघायचे आणि तुम्हाला दाखवायचे पण आहेत. सो तुम्ही प्लीज जॉईन राहा व्हिडिओला एंडपर्यंत. आम्ही स्पेशली इथं वाघ बघायला आलो आहे, तर तुम्ही पण बघा माझ्यासोबत. मी कुठले कुठले ॲनिमल्स बघितले तुम्हाला पण दाखवते. सो जॉईन राहा. शकता आम्ही आता आलो कात्रज प्राणी संग्रहालयात आणि माझ्यासोबत आहे माझ्या भावाचा मुलगा. आणि आता आम्ही जातोय, तर तुम्ही पण चला आमच्यासोबत. बघू शकता इथं खूप गर्दी आहे, खूप मोठी लाईन आहे ना. आम्ही साईडला येऊन थांबलोय, फार लास्टपर्यंत लाईन आहे. आतमध्ये एंटर केल्या खेळाचं लोकेशन तुम्ही बघा यार, किती भारी वाटते. सगळीकडे ग्रीन ग्रीन ग्रास आहे आणि इथं हे काय आहे पूछना पडेगा. बघा लाकडं, पूर्ण जंगलाचा व्ह्यू. माकडाला खायले देणे हा कायदेशीर गुन्हा है. ओ भाई रिस्क है, किसी को कुछ खाने मत दो यहाँ पे. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा माकड किती भारी बसून आहे ते. काय करतायत काय ते लाड करताय ते बाळाचे. अरे हा ते बघ ना किती भारी करतो. चलो चलो. एकावे ते नवलस. तर गाईज इथं टॉर्टॉईजचा फोटो दिला आहे, म्हणजे नक्की टॉर्टॉईजच असेल साईडला. तर इथून बघू शकता तुम्ही सगळे आणि मी सुद्धा बघतीये इथे टॉर्टॉईज. एकदम क्यूट टॉर्टॉईज आहे यार, एकदम स्लोली चाललाय. कुठं चालला असं गेस करा. तो त्याच्या फ्रेंडकडे चाललाय आणि त्याच्या फ्रेंडचं चाललाय जेवणाचा कार्यक्रम. आता भर दुपारी त्याच्या फ्रेंडला लागली भूक आणि हा पण चालला त्याच्यासोबत जेवायला. आणि ह्या साईडला त्यांच्यासाठी पाणी ठेवलंय. तर गाईज ह्यांचा लंच एन्जॉय करू द्या आणि आपण आपल्या नेक्स्ट ॲनिमलकडे जाऊया की कोणता ॲनिमल नेक्स्ट असेल. सो चलो. कसं बघितलं त्याच्या बाहेरचं बोर्ड. अरे बापरे, किती मोठा क्रॉकोडाईल आहे इथे. एवढं मोठं मगर बघून लिटरली गाई समोर बघून माझी असली डेंजर हे झाली आहे ना की मी सांगू शकत नाही. तर चला आपण नेक्स्ट ॲनिमल बघूया. चलो आगे बढ़ते. तर काय असं गाईज पुढे. अरे बापरे, सेल्फी स्पॉट बसलाय डायरेक्ट सापवर जाऊन. मी किती घाबरले. ये धाडपी वो साप दिखा रहा. बापरे किती आहे. वो दिखा रहे कोणी कोण काळे कचरा क्लिअर दिसा रहा. हा दिसतोय. इथे पण स्नेक्सच आहेत गाईज. तर तुम्ही बघू शकता इथला स्नेक मस्त पाण्यामध्ये चालतोय का पळतोय का जाऊ द्या, त्याची मर्जी, त्याला काय करायचंय ते. तर चला आपण पुढे जाऊया. किती मोठं आहे. कुठला साप आवडला तुला? जाडवालं पातळवालं अजगर आवडलं का? क्या बात कर रहे हैं? नकलीचं काय रे? इथे दरवाजावर. अरे बापरे, खतरनाक काम आहे. दरवाजात येतोय आणि एक इथे.
आता नेक्स्ट शिवारी बापरे ग्रीन साप चल इथं दिलंय बिनविचारी नागिन तर बघा ही नागिन मस्तपैकी कुठे आहे हा एक ग्रीन झोपलाय मस्त शांत चलो आगे बढ़ते आय विश यू अ गुड हेल्थ वा स्नेक दाखवून गुड हेल्थ स्नेक दाखवतायत आणि गुड हेल्थ बोलतायत काही वाटायला पाहिजे राव यांना तर भीती वाटायला लागली सापडून आता नेक्स्ट कोण असेल बघून असं मला भीती वाटते मी तुला कशी वाटले साप भीती वाटते आज रात्री स्वप्नात येणार अच्छा चिवडा खाण्यासाठी आपण नाश्ता करूया मायचा कथा कात्रज येणं वागदी काळेनं अच्छा विठ्ठल अगदी कळेल समझ रहे हो आप समझ रहे हो नीलगाय वेट नीलगाय नाही नीलगायला बघूया हे बघ इथे ये नीलगाय का तू काही कथा नीलगाय नीलगाय नंतरचं ॲनिमल तुम्ही बघू शकता गाईज इथं हरिण आहेत खूप सारे त्या साईडला पण खूप जास्त हरिण आहेत इथे पण आहे माझ्यासमोर या साईडच्या आणि पुढे पण भरपूर हरिण आहेत तर आपण बघू शकता इथे पण हरिण आहेत खूप सारे हरिण आहेत म्हणजे इथे तर बघूया नेक्स्ट ॲनिमल कोणता असेल हरिण ऊन पडले काय माहिती पाऊस पडतो का काय आता हाय का नाही तुला काय वाटतं पाऊस पडतो चला मग पुढे तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही एकदम स्पीडनी पटपट नेक्स्ट ॲनिमल बघतो इथं इलेक्ट्रिक गाडी पण होती आणि आम्ही चाललो एकदम स्पीडनी लेकिन एक सेकंड खूप क्यूट बियर्स होते इथं खूप छान ते दोघं जण खेळत होते अजून होते पण ते त्या दुसऱ्या साईडला होते त्याच्यामुळं आपल्याला काय एवढे दिसले नाही अजून एक दोन आम्ही पाहिले तिथे अजून पण होते पण ते गुफेच्या आतमध्ये होते त्याच्यामुळं काही एवढे दिसले नाही आम्हाला हा एक बाहेर होता एकटाच बिचारा आणि ते दोघं त्या कोपऱ्यात खेळत होते तर बघूया नेक्स्ट ॲनिमल कोणता असेल क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है बस लागणार आता ऑप्शन नाहीये कारण 5 वाजता बंद होणार आहे आणि आत्ता मी तुम्हाला सांगते 4:45 वाजलेली आहे 15 मिनिटात पोचायचं आहे आणि या दोघांची स्पीड बघू शकतो चालली रे हरिण चलो स्किप करो आगे बढ़ो चालली रे चलो बेटे चल जल्दी पळ बघा गाईस 10 मिनिट राहिले आणि आमच्या छोट्याशा बिट्टूला बघायचंय वाघ आणि मला पण खूप इच्छा वाघ बघायची बट मला वाटत नाहीये की आम्हाला बघणं होईल कारण की 5 वाजत आलेले आहेत गाईस आणि 5 वाजता हे बंद होऊन जातं आता आपण आलो एलिफंट इथं लिहिलेलं आहे म्हणजे इथं एलिफंट असणार आहे तर गाईस बघूया एलिफंट आहे कुठे तर तुम्ही पण बघा माझ्यासोबत चला पटपट दिसलं का एलिफंट एवढं सगळं झाडांमधून एलिफंट कुठं दिसणार आहे गाईज मला बघायचं एलिफंट बट दिसत नाही आहे आवाज तर आहे आवाज आला आता मला बट दिसत नाही
हत्ती आणि सिंह आहे असं ताईने सांगितलंय. सो आपण बघूया आपल्याला दिसतं का नाही. चलो एलिफेंट देखना है. भागो भागो गाइस, 10 मिनट है अपने पास सिर्फ. भागो भागो भागो. अरे बिट्टू चाल जल्दी. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. त्या ताईंनी म्हणल्याप्रमाणे इथं एलिफंट आणि सिंह असणार आहे. बट आपल्याला दिसलं पाहिजे यार. चलो गाइस, एलिफंट बघायला. अंगाच रे अंगाच. पुढे पुढे चला गाइस. हा हे पुढे लिहिलं. हाय येऊ दे. रणवीर काय स्पीडनी पळत पळत गेला इकडून तिकडे इकडून तिकडून इकडून तिकडून. हा ते हात दाखवतोय. चलो आपण पण बघूया, आपल्याला पण बघायचंय. काय तिथं पण 2 रस्ते दिले, तिकडून एक आणि इकडून एक. नेमकं एलिफंट आहे कुठे यार? ओ अभी दिमाग की बत्ती जली ना. इधर है एलिफेंट. अंदर है अंदर. तर गाईज मी एवढ्या वेळच्या हत्तीला बाहेर शोधत होते, बट हत्ती तर ह्या शेडच्या आतमध्ये होते. तुम्हाला दिसत आहेत का नाही काय माहिती, बट ह्या शेडच्या आतमध्ये हत्ती आहेत. आणि मस्तपैकी एक हत्ती नाही 2-3 हत्ती आहेत. ते हत्तीचा कान हलतोय, काय माहिती तुम्हाला दिसतंय का नाही. तर बघूया नेक्स्ट ॲनिमल कोणता असेल. तर गाईज आम्हाला फायनली सिंह दिसलाय. आम्ही त्या साईडला बघत होतो, आम्हाला दिसतच नव्हता. पण खरंच खूप मोठा सिंह होता. बघून एवढी भीती वाटत होती ना की पर सांगू पण शकत नाही. बघाच तर माहित नाही, पण सिंह आम्ही आताच बघितला. सिंह कसा होता रणवीर? मोठा मोठा खूप मोठा सिंह कसा होता? शेंबड्या शेंबड्या. तर गाईस तिथं असे खूप सारे झाड होते, पण हे झाड नेमकं आहे कशाचं ते मला पण समजत नाही. मम्मी मला विचारते. सो तुम्ही मला सांगा ते झाड नेमकं होतं कशाचं. नक्की कमेंटमध्ये मला सांगा ते झाड कशाचं होतं. खूप वेळ चालत चालत आम्हाला दिसलाय मोर, बट तो काय कॅमेराने एकदम म्हणजे ब्लर दिसतोय. बट आहे तिथं बसून मस्तपैकी मोर. 2-3 मोर होते, काही एवढं दिसत नव्हतं कॅमेऱ्यामध्ये. होते. बघू शकता आम्ही किती दमलोय. आमची छोटीशी पिकी पण दमली आहे. तर गाईज 5 वाजून गेलेले आहे आणि आता आम्हाला कळालं की वाघ आतमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे आम्हाला काही वाघ बघायला भेटणार नाही. आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं मस्तपैकी कोल्हा आहे. तो मांस खातोय, त्याचं जेवण चालू आहे. मला तर खूप भूक लागली आहे, बट यार आम्हाला वाघच बघायला भेटला नाही. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे जेवढा टाईम होता तो संपला आहे आणि वाघ वगैरे सगळे गुफेच्या आत गेलेत. इथे 2 वाघ होते, व्हाईट टायगर म्हणून पण, बट तो पण नाही दिसत आहे. सो दोन्ही पण वाघ आतमध्ये गेल्यामुळे आपण पण आता घरी जाऊया लवकर, कारण उशीर झाला आहे. इथं 5:30 वाजलेत. तर मस्तपैकी कोल्ह्याचं मांस खाण्याचं काम चाललं होतं ना, आम्ही जातो मग. चला पुढं बघू. देखो गाइस, लालची लोंबडी अरे सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आम्ही आत्ता आलोय जस्ट घरी आणि आम्हाला यायला झालंय खूप उशीर, म्हणून आम्ही आता जाणार आहे डायरेक्ट झोपून. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.